नमस्कार मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीतर्फे आयोजित केलेल्या महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त त्यांनी औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि त्यामध्ये मला त्यांनी संधी दिली त्यांचे मी खूप आभारी आहे. मी निवड केलेल्या विषयाचे नाव आहे आजच्या युगात महात्मा फुले यांचे विचार किती प्रासंगिक आहेत. आणि खरंच महात्मा फुले नसते तर आज मी इथं उभी राहिलेच नसते. तेच आमचे खरे पालक आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना संपत्ती गेली आणि संपत्तीविना शूद्र खचले. असे किती अनर्थ फक्त विद्येने ज्यांनी घेतले नाही त्यामुळे घडले. त्यामुळे महात्मा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व समजले आणि त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, गोरगरिबाच्या शिक्षणासाठी खूप काही असे योगदान दिले. त्यांनी सतीबंध कायदा लागू केला आणि मुलींच्या शिक्षणासाठी तर त्यांनी सद्यस्थितीला असंख्य सावित्री तयार केल्या. कोणी IPS झाले, कोणी IAS झाले, कोणी राजकारणी नेत्या झाल्या, कोणी आपल्या राष्ट्रपती पदापर्यंत गेले आणि त्या एकमेव फक्त आपल्या महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यामुळेच. आणि आजच्या स्थितीला प्रासंगिकता पाहायला गेली तर जर महात्मा फुले नसते तर आज मी तुमच्यासमोर राहिलेच नसते. माझी सीमा फक्त चूल आणि मूल इतकीच राहिली असते. शिक्षणामुळे अंधश्रद्धा नष्ट झाली, काही प्रमाणात तरी नाही नसली तरी 90-70% तरी नक्कीच झाली. कारण जेव्हा पूर्वीच्या काळात 1800च्या काळामध्ये लोकांना अज्ञानपणामुळे ते आजारी पडले की लगेच ते वैद्याकडे जाण्याऐवजी ते तांत्रिकाकडे जायचे व अशामध्ये ते मूल गमावून जायचे. पण सद्यस्थितीला स्त्रिया शिक्षणाचा उपयोग करून वैद्याकडे पटकन घेऊन जातात. सकारात्मक प्रयोग, नकारात्मक माहिती पाहून तांत्रिकाबद्दल अचूक माहिती घेतात व ते अंधश्रद्धा समजून सोडून देतात. त्यामुळे शिक्षणात त्यांनी विविध अशा योजना केल्या आहेत. मुलींना, ज्या वंचित मुली आहेत त्यांना विविध योजनेमार्फत, शिष्यवृत्तीमार्फत शिक्षणासाठी खूप काही दिले आहे. आणि महात्मा फुलेंनी त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी पण शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी तेव्हा सांगितलं आहे की ब्रिटिश काळ जरी असला आणि दुष्काळग्रस्त जरी भाग असला तरी त्यावेळेस सावकार त्यांच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचे आणि त्यांची जमीन घ्यायचे. पण सद्यस्थितीला शिक्षणामुळे जर कोणी जर सांगितलं की तुम्ही इथं सही करा तर पटकन कोणी सही नाही करत. कोणतेही पेपर वाचन करूनच मग त्यावरती सही करतं. आणि त्यामुळे खूप काही अशा गोष्टी झाल्या. पूर्वी शिक्षण नसल्यामुळे महिलांची प्रसूती घरीच व्हायची. अशा वेळेस खूप काही महिला स्वर्गवासी व्हायच्या. पण सद्यस्थितीला शिक्षणाच्या फायद्यामुळे आणि वैदिक क्षेत्रामध्ये खूप साऱ्या महिला आल्यामुळे देखील प्रसूती वेदना देखील सहजासहजी कमी करून उत्तम बालक आणि माताचे व्यवस्थित उपचार होत आहेत. शिक्षणासोबतच समानता आली आहे. पूर्वी स्त्री पुरुष असे भरपूर भेद होते, उच्च नीच, त्या गोष्टी पण सद्यस्थितीला नष्ट झाल्यात. 100% नसले तरी नष्ट झालेलेच आहेत. एकाच वर्गामध्ये मुलगा मुलगी सहज एका बेंचवर बसू शकतात आणि सर्वच ठिकाणी वैज्ञानिकाप्रमाणे सर्वजण एका ठिकाणी जाऊन आपलं योगदान देऊ लागले आहेत. पूर्वीची स्त्री चूल आणि मूल एवढंच सीमित होती, पण सद्यस्थितीची चूल मूल सोबतच जागतिक लेवलला आपले दर्जा आपले सुधा मूर्तीसारखे गाजवत आहेत. त्यामुळे महात्मा फुलेंची प्रासंगिकता फक्त त्या काळापुरतीच नव्हती तर सद्यस्थितीला देखील आपल्याला लागून आहे. आणि त्यांचे विचार हे किती प्रासंगिक, दीर्घकालीन होते, जे फक्त आजचा विचार नाही, उद्याचा आणि भविष्याचा काल. म्हणजे महात्मा फुले म्हणजे म्हटलं तर आपण भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही त्यांनी नमूद केले. अशा स्वरूपात मानवासाठी आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व स्त्रियांसाठी खूप काही योगदान दिले. त्यांनी आपल्यासाठी समाजाचा नाहक त्रास सहन केला आणि अशी चांगली पिढी घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि त्यांनी भरपूर समानता म्हटलं, शिक्षणासाठी बोललं, परत शेतकऱ्यांसाठी. म्हणजे त्यांनी असं एकच क्षेत्राला समजून असं हे केलं नाही समाजामध्ये. त्यावेळेस ते लढू शकले असते की ब्रिटिशाविरुद्धच, पण फक्त युद्ध त्यांनी त्यांच्यासोबत न लढता ज्या जाचक प्रथा होत्या त्या नष्ट करण्यासाठी खूप योगदान दिले. सध्याच्या स्त्री विधवा जरी झाल्या तर त्या पुनर्विवाह करतात किंवा नाही केलं तरी आपलं आयुष्य व्यवस्थित जगू शकतात आणि समाजामध्ये मानाचं स्थान घेऊ शकतात. हे फक्त आणि फक्त महात्मा फुले यांच्या योगदानामुळे झाले आहे. ज्या दुष्काळग्रस्त भागामध्ये पाण्याची सोय नव्हती तशा ठिकाणी विविध
पाण्याची सुविधा होईल अशा धरणं प्रकल्प योजना आल्या आहेत. पूर्वी रस्त्याच्या सोयी नव्हत्या, तशा सुविधा महात्मा फुलेंच्या योगदानातून भरपूर ठिकाणी आपण पाहतो आहे की प्रवासात मध्येच काही जण दगावून जायचे की काही किलोमीटर जायचे, तर पण सध्या एवढं सुविधा झाली आहे शिक्षणाने की माणूस एका तासामध्ये किती मैल प्रवास करू शकतो. त्यामुळे आपण एक संकल्प केला की तर महात्मा फुलेंचा हा वसा आपण कायमस्वरूपी टिकवला आणि आपल्या पुढच्या पिढीला आपण दिला तर खरंच त्यांचे योगदान 200 शताब्दी पूर्ण झाल्या अशा 2000 देखील होतील आणि मनुष्य जातीला एक असा परमपिता भेटला हे आमचे भाग्य लाभले आहे. त्यांच्यामुळे तरी सर्व भेद नष्ट झाले आहेत. कुठे जरी पूर्वीच्या काळी थोडंसं उच्च नीचपणा होता, सद्यस्थितीला जातीभेद हा नष्ट होऊन लोक आंतरजातीय विवाह सहज करू शकतात. त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे आणि स्पेक्ट्रम अकॅडमीने मला माझे मत मांडण्याची संधी दिली, त्यांचे पण मी खूप आभारी आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.